शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. काल आपण अज्ञान म्हणजे काय, आधी ज्ञान सांगितलं आणि त्याच्या विरुद्ध ते अज्ञान म्हणजे अध्यात्मज्ञानात नित्यस्थिती, नित्यत्व म्हणलं होतं. आणि तत्त्वज्ञानार्थ दर्शनम म्हणजे तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा, त्यालाच पाहणं, सतत त्याचंच चिंतन करणं, आणि ह्याला ज्ञान म्हटलेलं होतं. हे सगळं म्हणजे ज्ञान आहे. आणि अज्ञान म्हणजे याच्या सगळं विरुद्ध म्हणजे अध्यात्मज्ञानात आपली नित्यस्थिती नसणं, तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा, त्याला कधीच न पाहणं, ही जी स्थिती आहे याला अज्ञान म्हणले. नेहमी कुठल्याही गोष्टीसाठी तीन लागतात, तीन गोष्टी. ज्ञान, ते ज्ञान करून घेणारा जो आहे तो ज्ञाता, आणि ज्याचं ज्ञान करून घ्यायचं ते ज्ञेय. तर हे ज्ञेय म्हणजे काय ते आता 12व्या श्लोकात भगवंत आपल्याला सांगतायत. म्हणजे ज्ञेय म्हणजे काय, जाणण्याजोगी कोणती गोष्ट आहे. ज्ञेय, ज्ञा धातू आहे आणि त्याच्यावरून ज्ञेय म्हणजे जाणून घेण्याजोगं. तर काय आहे जाणून घेण्याजोगं? अर्थातच परमात्मा किंवा भगवंत, आणि त्याच्या स्वरूपाचं वर्णन करण्याची प्रतिज्ञा या श्लोकामध्ये केलेली आहे. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते. संधी बघा. ज्ञेयम इथं सुट आहे. यत तत् प्रवक्ष्यामि. यत म्हणजे जे आणि तत् म्हणजे ते. कालही आपण पाहिलं होतं. ओम इत्येत क्षरम ब्रह्म 17व्या अध्यायामध्ये. ते यत ज्ञेयम. यत म्हणजे जे, ज्ञेयम म्हणजे जाणण्यास योग्य आहे. आणि पुढं म्हणलेलं आहे यत ज्ञात्वा अमृतम अश्नुते. यत म्हणजे पुन्हा जे, म्हणजे जे जाणल्यावर, ज्ञात्वा म्हणजे जाणून घेतल्यावर, जाणल्यावर, अमृतम अश्नुते मनुष्याला अमृतत्वाची प्राप्ती होते, म्हणजेच परमानंदाची प्राप्ती होते. म्हणून म्हणलंय तत्प्रवक्ष्यामि. जे जाणल्यानंतर माणसाला अमृतत्वाची प्राप्ती होते, परमानंद प्राप्त होतो, ते मी तुला आता सांगतो. तत्प्रवक्ष्यामि. आणि तेच जाणून घेण्याजोगं आहे म्हणून ज्ञेयम म्हटलेलं आहे. यत ज्ञेयम, जे जाणून घेण्यास योग्य आहे, ते जाणून घेतल्यावर माणसाला परमानंद होतो. आणि पुन्हा ते काय आहे तर अनादिमत, अनादी, अनादी असणारे परमब्रह्म, त्यालाच परमब्रह्म असं म्हणलेलं आहे. म्हणजे ते काय आहे, तत् म्हणजे ते, अनादिमत आणि परब्रह्म आहे, परमब्रह्म आहे. आणि न सत, पुन्हा असत पण त्या शब्द आहे. सत न असत उच्यते. दोनदा न शब्द आहे. एक न बाजूला आहे आणि एक संधीमध्ये आहे. न सत तत् न असद उच्यते, इतका संधी आहे तो. न तत् असत उच्यते म्हणजे त्याला
सत पण म्हणतात, न सत ते सत्यही नाही. म्हणजे सत आहे असंही म्हणता येत नाही. सत म्हणजे ज्याला अस्तित्व आहे ते, आणि असत म्हणजे ज्याला अस्तित्व नाही किंवा जे खोटंच आहे असंही म्हणता येत नाही. पण अनादी आहे ते आणि परमब्रह्म आहे, म्हणून ते सदसद अनिर्वचनीय असं म्हणलेलं आहे काही ठिकाणी. सत आणि असतच्या अनिर्वचनीय म्हणजे सांगता येत नाही. त्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. तेच भगवंत आपल्याला या श्लोकात सांगतात की हे जे परब्रह्म आहे ते अनादी आहे आणि त्याच्याबद्दल सत असत असा निर्वाळा देता येत नाही. पण जे जाणण्याजोगं आहे आणि जे जाणल्यानंतर आपल्याला परमानंद मिळतो ते मी तुला आता व्यवस्थित सांगतो. तत् प्रवक्ष्यामी, तेच मी तुला सांगतो. आपण एखाद्या मुलाला सुद्धा सांगतो की तुझ्या भल्याचं आहे ना, तेच मी तुला सांगते किंवा सांगतो. तू बाकीच्या गोष्टीचा विचारच करू नकोस. तसं इथे भगवंत आपल्याला सांगतात की जे जाणल्यामुळं तुम्हाला मनुष्याला अत्यंत आनंद होईल, अमृतत्व प्राप्त होईल. माणसाला अमरत्व पाहिजे, पण जन्मलेल्याला मरण आहेच, पण मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तसं कीर्तिरूपानं तरी तुम्ही राहू शकता. आणि म्हणून हे ब्रह्म कसं आहे तर सत आणि असत म्हणता येत नाही. आपण समश्लोकी पाहूया म्हणजे अधिक चांगलं समजेल. ज्ञेयते सांगतो ज्याच्या ज्ञानाने अमृतत्वही. ज्ञेयते सांगतो ज्याच्या ज्ञानाने अमृतत्वही. अनादि जे परब्रह्म आहे नाही न बोलवे. आहे नाही न बोलवे. त्याला आहे पण म्हणता येत नाही आणि नाही पण म्हणता येत नाही, असं न बोलवे म्हणतायत. तुकाराम महाराज म्हणतात, आता तू म्हणशी ज्ञेय, आता तू म्हणशी ज्ञेय वार्ता कैशी, ते तुझ्या कर्णासी लावी तसो. जया ज्ञाने मोक्ष आतुडे प्रत्यक्ष, नऊ रे त्या लक्ष 84 गा. अनादि अनंत शुद्धा शुद्धी देत, जेथे मुरे चित्त चांचल्यता. चित्ताची जी चांचल्यता आहे ना ती मुरून जाते, संपून जाते. नसत नसत नासत उचित संवाद, तुका म्हणे भेद निमे जेथे. तिथे भेदच उरत नाही, त्यामुळे त्याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. वामन पंडित म्हणतात, आता न सांगे न जे ज्ञेय, मुक्ती ज्ञाने जयाचिया. असा मी तुला ज्ञेय सांगतो. फक्त एवढी एकच गोष्ट जाणून घेण्याजोगी आहे की ज्याच्यामुळं मुक्ती मिळते. न आदी अंत जे शुद्ध, ब्रह्म ते सत न ते असत. आणि ज्याच्यामुळं ज्याला आदी नाही अंत नाही असं जे आहे त्याला सत किंवा असत काहीच म्हणता येत नाही. कीर्तने म्हणतात, आता ज्ञेय असे, आता ज्ञेय असे, असे तुझसी ते मी सांगतो ऐकरे. ज्याचे ज्ञानची भक्ती मुक्ती द असे. भक्ती आणि मुक्ती द द म्हणजे देणारे. की द्वैत जेथे नुरे, पार्था ब्रह्म अनादिमत असुनिया. ते निर्विकारी असे, नाही सत न असत असेच म्हणती. ज्ञाते तयाला तसे. ज्यांनी हे जाणलंय ना ते ज्ञाते, ते याला असतही म्हणत नाहीत आणि सतही म्हणत नाहीत. आता अनंत तनय म्हणतात, सर्वश्रेष्ठ सनातन सदसत वचतेही, जानसा हे ते. सर्वश्रेष्ठ सनातन सदसत वचतेही, जानसा हे. ज्ञातव्य ब्रह्म तुला कथितो जे, मोक्ष देई जीवाते. ज्ञातव्य म्हणजे पण जे जाणून घेण्याजोगं आहे. ज्ञेय म्हणजे पण जाणून घेण्याजोगं. वेगवेगळी ही विशेषणं वेगळ्या पद्धतीनं होतात. जसं कर्तव्य, कार्य, करणीय अशी 3 प्रकारे होतात. तसं ज्ञातव्य, ज्ञेय. आता मारुलकर म्हणतात, योग्य असे जाणाया ज्ञाता ते,
योग्य असे जाणाया ज्ञात्या ते मोक्ष सिद्धी घडत असे. ब्रह्मश्रेष्ठ नादी स्थूल न सूक्ष्म न तुला कधी न तसे. ते धड स्थूलही नाही आणि सूक्ष्मही नाही. सत असतच्याऐवजी यांनी स्थूळ सूक्ष्म शब्द वापरला. आता डॉक्टर खैर म्हणतात, ज्ञेय तत्व तुझ कथितो जे कळता पूर्णता नरा येते. ज्ञेय तत्व तुझ कथितो जे कळता पूर्णता नरा येते. परमब्रह्म स्वयंभू असूनी नाही असेची ते दिसते. खरं ते आहे, त्याला आपण आजच्या भाषेत परमनंट, कायम, चिरस्थायी, पण ते दिसत नाही आणि त्यामुळे लोकांना वाटतं ते असतच नाही किंवा नाहीच, अशी माणसांची कल्पना आहे. पण ह्या जगात समजून घेण्याजोगी एवढी एकच वस्तू आहे. आता तुम्ही म्हणाल बाकीचे ज्ञान घेतो तेही आपल्याला समजून घ्यावं लागतंच की हो. आता मोबाईलचं काय, कॉम्प्युटरचं काय, वेगवेगळे सगळी जी साधनं आहेत ते समजून तर घ्यावं लागतं, पण ते 5 मिनटात समजून होते, पुढं काही उरतच नाही. तसं इथे एवढी एक गोष्ट समजून घेतली, परब्रह्माचं सगळं ज्ञान झालं की मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शून्य वाटायला लागतात, तकलादू वाटायला लागतात, याच्यात काही अर्थ नाही असं वाटायला लागतो. अशा वेगवेगळ्या संतांची सगळी आपण उदाहरणं पाहतो की ते पूर्ण ब्रह्मरूपाला पोचलेले असतात. स्वरूप त्यांना, आता स्वरूपानंदांचं तसंच आहे की स्वरूप स्थितीला पोहोचल्यानंतर हे सगळं जरी डोळ्यांनी दिसत असलं तरी त्यात मनुष्य गुंतून पडत नाही, त्याची ओढ लागत नाही, त्याची आसक्ती लागत नाही. शंकराचार्यांनी ते त्याच्यावर खूपच हे केलेलं आहे. आणि ते म्हणतात की अशी गोष्ट नाही, असं हे पूर्वपक्ष म्हणतायत म्हणा, की तुम्ही जर म्हणालात की ते ज्ञेय असते तरी त्याला सत म्हणले जाते किंवा असतही म्हटले जाते, असं म्हणणं विरुद्ध आणि विरुद्ध नाही. कारण का, की हे ब्रह्म जाणल्यासारखे अगर न जाणल्यासारख्यापेक्षाही भिन्न आहे. जानता जानता वापी, म्हणजे जानता आणि अजानता वापी. त्याला जाणलंही पाहिजे आणि न जाणलंही, ते न जाणलं जातं, म्हणजे प्रत्येकाला समजतं का हो, नाही. आणि याचं ज्ञान झाल्यानं किंवा ज्ञान न झाल्यानं एक विलक्षण अर्थ प्रतिपादन करणारी श्रुती अशी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे की हे ब्रह्म हे सत अगर असत याच्या माध्यमातून सांगितलं जात नाही. म्हणून श्रुती नेती नेती म्हणतू गोविंदू रे, असं जे म्हणलं नाही ना की श्रुती काय म्हणते, न इति न इति, म्हणजे जिच्याबद्दल काहीच सांगताच येत नाही, ती अशी नाही तशी नाही तशी नाही, ही परब्रह्म ही गोष्ट कशीच नाही आहे. आता आपण एखाद्या प्राण्यांचं वर्णन, आपली गाय कशी आहे किंवा काय आहे, तर माणसं वर्णन करून सांगतात की बुवा ती पांढऱ्या शुभ्र रंगाची आहे, तिची शिंगं अशी आहेत, कोरलेली आहेत, तिचं खूर अमक्या रंगाचं आहे, असं सगळं आपण सांगतो की तिच्यावर थोडे 1-2 असे ठिपके आहेत. मग ते बरोबर ओळखता येतं. याच्यावरनं तुम्हाला सांगते, एकदम हे खुणेवरनं आठवलं. चोर असतो आणि तो एका शेतकऱ्याची गाय चोरून नेतो. हा जाऊन तक्रार करतो की माझी अशीशी गाय चोरीला गेलेली. तर तो म्हणतो काय तुझ्या खाणाखुणा, तो म्हणतो सांगेन ना मी, गाय पाहिल्यानंतर बरोबर दाखवेन. तर त्या गाईला घेऊन चोराला शोधून आणतात आणि चोर तर अगदी आविर्भाव आणतो, नाही नाही ही माझीच गाय आहे, इतक्या वर्षापासून मी त्याला सांभाळतोय, असं करतोय तसं करतोय. बरं म्हणतात, मग आता काय. हा म्हणतो मीच रोज तिची धार काढतोय, मी तिला खायला नेतोय, चारा देतोय सगळं. म्हणे काय बरं ह्या गाईच्या काय वेगळेपण काय आहे, तिला काही वैशिष्ट्य असेल ते सांगा. तर त्या चोराला काही सांगता येत नाही, पण हा सांगतो की त्या गाईच्या कानामध्ये काहीतरी असं, एका कानामध्ये
मी जर हाक मारली तर तिला छान ऐकू येतं. कपिला म्हणलं की ती बरोबर माझ्याकडं बघते, असं ती त्या बाकीच्या लोकांना सांगते. तो सांगतो. तसं चोराला कुठं काय सांगता येतं? चोराला काहीच सांगता येत नाही. म्हणतात खात्री करून घेऊया. खात्री केली. बरोबर तिच्या कानामध्ये ओरडल्यानंतर कपिला म्हणलं की ती गाय अशी इकडे बघायला लागली. जसं काल आपण पाहिलेलं होतं की एखाद्या लहान बाळाला नाव ठेवलं की ते बरोबर त्या नावाने ओळख देतं, लगेच जागरूक होतं. तसंच आहे. पण ह्या परब्रह्माबद्दल अशी कुठलीच खूण सांगता येत नाही की ते असंच आहे तसंच आहे. कारण ते आपल्या अंतरंगातच भरून राहिलेलं आहे आणि आपल्यालाच ते समजत नाही. म्हणून आपल्याला त्याची त्याची काय म्हणायचं, जाणीव किंवा त्याचा अनुभूती ही घेतल्याशिवाय, कारण त्या ब्रह्माला कुठल्या कला नाहीत, कुठल्या क्रिया नाहीत. ते अगदी शांत आहे. श्वेताश्वतर उपनिषदात म्हणले निष्कलम निष्क्रियम शांतम. म्हणजे ते निष्कलम म्हणजे त्याला कुठल्या कला नाहीत. जशा चंद्राला 16 कला आहेत, सूर्याला 12 कला आहेत, किंवा क्रियाहीन आहे म्हणून निष्क्रियम. ते काहीच करत नाही, ते मायेकडनं सगळं करून घेतं आणि शांत आहे. तर ते कोणत्याही नक्की एखाद्या शब्दानं त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून तैत्तिरीय उपनिषदात म्हणले यतो वाचो निवर्तन्ते. म्हणजे जिथे वाणी ही माघार घेते, वाणीनं वर्णनच करता येत नाही, अशा श्रुतिवचनांच्या प्रमाणांनीही सिद्ध होते ही गोष्ट जी आहे ती. म्हणजे ही ज्ञेय वस्तू अशी आहे की ती शब्दानं अनुभवाला येणारा विषय नाही. म्हणून ते नाही अशी शंका काही जण घेतात. पण प्राणीमात्रांच्या इंद्रियादी उपाधीच्या योगे त्या ज्ञेय वस्तूचं अस्तित्व प्रतिपादन केलं जातं. कशावरनं आहे ती? मी कालही सांगितलं होतं की आपल्याला अनुभव येत असतो. आपल्याला अंतर्मनातून किंवा अंतर्जाणीवेतून समजत असतं की काहीतरी एक तत्त्व आपल्यामध्ये आहे. पण त्याचा जेव्हा शोध लागतो तेव्हाच आपल्याला खरं काय आहे ते कळतं, अन्यथा कळत नाही. म्हणून हे फक्त ब्रह्म समजून घेतलं पाहिजे. त्याच्याबद्दल आपण काहीही वेगवेगळ्या शंका मनात ठेवता कामा नये. आता त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण आहे बरं का. उदाहरण आठवतं आहे मला की एक मनुष्य एका कार्यालयात जातो आणि त्याला एक कोणतरी कर्मचारी पाहिजे असतो. तर तो सगळ्यांना विचारतो की तो कर्मचारी अमुक अमुक आहे, तो आहे का हो. त्याला त्याचं नाव फक्त काहीतरी आठवत असतं, पण माहिती असतं, पण बाकी त्याचं वर्णन काहीच माहिती नसतं. मग त्याच्याच नावाचा दुसरा कोणी असेल म्हणून तिथं गेल्यावर तो कुठे आहे म्हणलं की कोणीतरी म्हणायचं तो आत्ता इथे होता, आता तो पुढच्या सेक्शनला गेला आहे, पुढच्या विभागात गेला. तिथं चौकशी केली की तिथून पुढे गेला आहे. असं सगळं शोधता 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 तो मनुष्याच्या समोरून जातो, इकडून जातो, तिकडून जातो, तरी काही त्याला ओळखू येत नाही. मग शेवटी एकाला त्याची दया आली आणि मग तो म्हणतो की पहा, एक व्यक्ती खूप रुबाबदार आहे. त्यांनी केशरी रंगाचा झब्बा घातला आहे, सुरवार घातलेली आहे, कपाळावर केशरी गंधाचा टिळा आहे आणि तो अगदी अदबीनं प्रेमानं बोलणार आहे, हसतमुख चेहरा आहे, प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. आणि असं वर्णन ऐकलं की हा मनुष्य सरळ पुढील विभागात जातो आणि त्या विभागात त्याला हे वर्णन केलेली व्यक्ती त्याला दिसते. आणि दिसल्या दिसल्या त्यांनी त्याचं नाव विचारलं की तुम्हीच का उत्तम? तर तो म्हणतो हो मीच आहे. मग त्याला शोधायला काही वेळ लागला नाही. पण हे माणसाच्या बाबतीत सगळं असं वर्णन करता येतं. अशीच जनाबाईची मला एकदम गोष्ट आठवली. जनाबाई नामदेवाला शोधायला एकदा विठ्ठलाच्या मंदिरात जाते. आता तिथेही बरेच मोठंच्या मोठं हे आहे म्हणून कुणाला विचारते, अहो त्या नामदेवाला पाहिलं का? तो त्या मंडपात गेला आहे. मग या मंडपातनं तिकडं जाते, तो कुठे गेला? तर तो त्या विठ्ठल मंडपात गेला. विठ्ठल मंडपात जाते, तिथं आहे का? नाही, त्या रुक्मिणी मंडपात गेला. असं करत करत तो फिरतो आणि इतका तिला राग येतो. ती म्हणते काय हा नामदेव कुठं जाऊन बसलाय. आणि नंतर पुन्हा ती विठ्ठल मंडपात येते,
तर त्या विठ्ठलाच्या ठिकाणी ह्याला नामदेवच दिसायला लागतो. म्हणजेच नामदेव आणि विठ्ठल यांच्यात भेदच नाही. मग तिला ते लक्षात आलं की नामदेवच साक्षात परब्रह्म पुंडरीक म्हणजे पांडुरंग आहे, अशी खात्री पडते. तसं आपल्याला या परब्रह्माचं एकदा ज्ञान झालं, पक्क झालं, की मग आपल्या मनामध्ये अशी काही साशंकता राहत नाही. म्हणून ज्ञेय वस्तू कशी आहे त्याच्याबद्दल ज्ञानदेव काय म्हणतात बघा. ज्ञानदेव या श्लोकाच्या विवरणात असं म्हणतात, तरी ज्ञेय ऐसे म्हणणे, वस्तू ते येण्याची कारणे, काहीच नाही जेथे जाणण्याची तन्मयाचे, आणि जयाचे जे ज्ञेय गा ऐसे, आदी जयानसे परब्रह्म आपैसे, नाम जया जे नाही म्हणो जाईजे, तव विश्वाकारे देखिजे, आणि विश्वची ऐसे म्हणजे तरी ते माया. म्हणजेच काय, तर हे ब्रह्मवस्तूला ज्ञेय म्हणायचं कारण एवढंच आहे की ते ज्ञाना वाचून कुठल्याही उपायाने प्राप्त होत नाही. आपण किती उपाय करा, किती साधनं करा, त्याचं ज्ञान झालं तरच ते आपल्याला समजतं, नाही तर काहीच उरत नाही. आणि जाणल्याबरोबर त्याच्याशी तद्रूपता होऊन जाते. म्हणून ते ज्ञेय आहे. म्हणजे त्याला आदी नाही, अंत नाही वगैरे सगळं सांगतात. सनातन आहे, ते सगळं आहे. कारण ते विश्वरूपानं पण भासतं, आणि विश्व म्हणावं तर ते केवळ अशाश्वत असतं, माईक असतं. म्हणून वेदामध्ये त्याला नेती आत्ता सांगितलं तसंच वर्णन केलेलं आहे. आणि त्याला कुठलाही रूप, रंग, आकार असं काहीच नसतं. आणि म्हणून याला आपल्याला काय आहे हे सांगता येत नाही. पण ते जाणून घेतलंच पाहिजे. आणि ते जाणून घेतल्यावर अमृतत्वाची माणसाला प्राप्ती होते. कारण ते अनादी आहे आणि त्याच्यासारखं दुसरं काहीही नाही. त्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. आता परमात्म्याचं विश्वरूप दर्शन आपण 11व्या अध्यायात पाहिलेलं आहे बघा. वास्तविक परमात्मा हा आत्ता व्यापून राहिला आहे. मी सकाळी त्या बलीची कथा वाचत होते भागवतातली, तुम्हीही अभ्यासलेली असेल खूप जणांनी. तर ज्या वेळेला त्या वामनाने भलं मोठं रूप धारण केलं, वाढत 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 तो आकाशापर्यंत पोचलं, आणि त्यावेळेला त्या बलीला, वास्तविक तो राक्षसाच्या वृत्तीतला आहे, राक्षस आहे, पण त्याला या भगवंताच्या प्रत्येक रूपामध्ये एक एक ईश्वर दिसतो किंवा व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी दिसतात. आणि मग त्याच्या लक्षात येतं की हाच तो परब्रह्म परमात्मा आहे. मी इतके दिवस उगाच अज्ञानाने हे सगळं विश्वन, ही सृष्टी, माझे जगन, हे सगळ्यावरचा मी अधिकारी आहे हे मानत होतो. मग त्याचे हात म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. पुरुष सूक्तामध्ये ते जसं वर्णन आहे ना, की ब्राह्मणो तस्य मुखम आसीत, ब्राह्मण हे त्याचं मुख आहे, क्षत्रिय हे त्याचे हात आहेत, वगैरे वगैरे जे वर्णन आहे ते तसं त्याला सगळं दिसलंय बरं का. तुम्हाला हवं असेल तर मी ते वाचून दाखवेन, पण आता वेळ जाईल आपला, उद्याला दाखवते. आता पुढचा जो श्लोक आहे तो ह्या विश्वरूपाचं सगळं दर्शन घडवणार आहे. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. सर्वतः म्हणजे सर्व बाजूनी. पाणिपादम, पाणी म्हणजे हात आणि पादम म्हणजे पाय. तत् पुन्हा मगाशीसारखं, तत् म्हणजे ते परब्रह्म. तत् सर्वतः अक्षी शिरहा मुखम, विसर्गाचा ओ होऊन शिरो झालेला आहे. शिरहा म्हणजे शिरो. तर तत् म्हणजे ते परब्रह्म कसं आहे, सर्वतः पाणिपादम, सर्व बाजूंनी हातपाय असलेलं, आणि सर्वतः अक्षी शिरहा मुखम, आणि सर्व बाजूंनी, अक्षी म्हणजे डोळे, शिर म्हणजे मस्तक, डोकं, आणि मुख म्हणजे मुखासनं, सगळ्या बाजूंनी त्याला मुख आहे, सगळ्या बाजूंनी हात आहेत, सगळ्या बाजूंनी पाय आहेत, सगळ्या बाजूंनी डोळे आहेत. सर्वतोक्षिशिरो मुखम सर्वतः श्रुतिमत लोके. आता इथंही संधी आहे थोडा. सर्वतः श्रुतिमत, श्रुती म्हणजे कान, श्रुतिमत म्हणजे कानांनी युक्त आहे, म्हणजे सर्व बाजूंनी कान असणारं असं हे परब्रह्म आहे.
आणि म्हणून लोके म्हणजे या संसारात सर्वम आवृत्य तिष्ठती. हे परब्रह्म सगळ्याला व्यापून, आवृत्य म्हणजे सर्वाला व्यापून राहते. म्हणजे हे कसं आहे तर सर्व बाजूंनी हातपाय असलेले, सर्व बाजूंनी नेत्र असलेले, सर्व बाजूंनी डोकं किंवा मस्तक तोंड असलेले, सर्व बाजूंनी कान असलेले, कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिलेले, सगळ्याला व्यापून राहिले. सूर्यचंद्र हे त्याचे नेत्र आहेत. म्हणजे सूर्यचंद्रामध्ये त्याला त्याचे नेत्र दिसतात. तसं प्राण म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये जे प्राण वायू जे आहेत, वायूमध्ये त्याला त्याचे प्राण दिसतात. म्हणजे हे सगळं जे व्यापून राहिलेलं आहे ना, हे विश्व त्यानं व्यापून टाकलेलं आहे. आणि त्यामुळं त्याच्या व्यतिरिक्त या जगात काहीच नाही. म्हणून बघा, वन इज इक्वल टू ऑल असं म्हणता येईल. ह्या एकट्याचं ज्ञान झालं म्हणजे हे एकटं समजून घेतलं की सगळ्या जगाचं ज्ञान झालं. इतकं सोपं आहे. म्हणून आपण फक्त ज्ञेय वस्तू कोण आहे ते भगवंतांनी मगाशी सांगितलं की ते एकमेव आहे. कारण का की ते सगळीकडे व्यापून राहिलेलं, सगळ्या जगात व्यापून राहिलेलं आहे. पुन्हा एकदा त्याची समश्लोकी बघूया. सर्वत्र दिसती, सर्वत्र दिसती जास, हात पाय शिरे मुख, कान डोळे ही सर्वत्र, सर्व झाकुनी जे उरे. सगळ्याला झाकून उरले, ते सगळ्याला व्यापून उरलेलं आहे, त्याला झाकुनी म्हणलं जे उरे. सर्वत्र दिसती हातपाय. आता हे काय म्हणतात संत तुकारामांनी जी वेदांतातली विशेष हे आहे ओळखण्याची खूण किंवा एक उदाहरण ते इथं दिले. ते दोर अहिया देहाची आठाया, ते दोर अही म्हणजे सर्प, अहिया देहाची आठाया, पाय नेत्र तया शिरे मुख, सर्वत्र ते श्रोत्र युक्तची पवित्र, व्यापुनी सर्वत्र असे तेजे. वैष्णवांच्या राया ऐके शब्दाय या, श्रुती संमती या मिळे स्मृती. म्हणून श्रुतीच्या मागोमाग स्मृती जात असते. श्रुतीनं जे सांगितले ते स्मृतीला ऐकावंच लागतं. आता याचं बोले होईल रूप केले, द्वयलोकी भले मानी तुका. या दोन्ही लोकामध्ये, स्वर्ग आणि पृथ्वी या दोन्ही लोकामध्ये हेच एकटं व्यापून राहिलेलं आहे. हे आता तुकाला समजलंय असं म्हणतात. चव्हाण म्हणतात, सर्व बाजूनी हात पाय डोळे, मस्तके मुखे असती, सर्व बाजूनी हात पाय डोळे, मस्तके मुखे असती, सर्व बाजूनी ऐकतसे आणि सर्व व्यापुनी असती. सगळ्याला व्यापून असतात हे सगळे त्याचे अवयव म्हणूया आपण. मोरोपंत तोंडात, सर्वत्र पाद करजे, तैसे सर्वत्र हो उदारा हे. सर्वत्र पाद करजे, कर म्हणजे हात बर का, इथं कर म्हणजे कर आज्ञा नाही आहे, काम नाही आहे. सर्वत्र पाद करजे, तैसे सर्वत्र हो उदारा हे. सर्वत्र नयन शिरमुख, सर्वत्र नयन शिरमुख, सर्व व्यापुनी जे सदारा आहे, सर्व व्यापुनी जे सदारा आहे. तर तुलसीदास म्हणतात, सबही करण शिर त्योही, मुख दिग खान, व्यापर ह्यो सब जगत मोही दसो दिस जान. सगळ्या दश दिशांना तो मला दिसतोय. प्रज्ञानानंद म्हणतात, ते रविते मृग जळ कर पादही, शिरमुख उदरही सर्वत्र. ते रविते मृग जळ कर पादही, शिरमुख उदरही सर्वत्र. सर्वत्र हि ते नेत्र कर्णयुक्त, सर्वत्र हि ते नेत्र कर्णयुत, सर्व व्यापी सर्वत्र.
सर्वव्यापी सर्वत्र. म्हणजे शेवटी ते सर्वव्यापी आहे एवढं एक लक्षात आपण ठेवलं ना, बास आहे. बाकी काहीच त्याची वैशिष्ट्य लक्षात ठेवायची नाही. म्हणजे ह्यात नेयाला म्हणजेच या परब्रह्माला सर्व बाजूनी हातपाय आहेत. त्याचे हातपाय सर्वत्र पसरलेले आहेत. मी आत्ता सांगितलं की त्या वामन रूपामध्ये त्यांनी केवढे मोठे पाय झाले. सगळ्या देवांनी नंतर फक्त त्याच्या चरणांचं दर्शन घेतले आणि त्याचं तीर्थ घेतले आणि त्या तीर्थातून ही गंगा नदी जन्माला आली, उदय पावली, म्हणून ती जास्त पवित्र आहे असं म्हणतात. तर अर्थात त्याचे हातपाय सगळीकडे पसरलेले आहेत आणि सर्व प्राणीमात्रांच्या इंद्रियांच्या उपाधीमुळं क्षेत्रज्ञाचे अस्तित्व प्रगट होते. म्हणून काय म्हणलेलं आहे, सर्वभूतेषु मामेव, है की नाही. म्हणजे सर्व भूतांमध्ये मला पहा, सर्वंच मयी पश्यती, आणि जे मला सर्वत्र पाहतात ते ज्ञानी आहेत, ते माझे भक्त आहेत, तेच इथं सांगतायत. क्षेत्राची उपाधी असल्यामुळे जे जाणलं जातं, अगर जाणण्यास योग्य आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. म्हणजे क्षेत्रात राहतोय तो, पण क्षेत्राला जाणणारा म्हणून तो क्षेत्रज्ञ. या क्षेत्ररूप उपाधीमध्ये हात पाय वगैरे अनेक प्रकारचे भेद आहेत आणि वास्तविक क्षेत्राच्या उपाधीमुळं जे निरनिराळे भेद आहेत असं दिसतं ते सगळे खोटे आहेत. कारण त्याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही, हे आधीच सांगितलेलं आहे. ज्ञेय वस्तूचं अस्तित्व समजण्यासाठी उपाधीकृत मिथ्या रूपाच्या बाबतीत ज्ञेय धर्माप्रमाणे कल्पना करून ते ज्ञेय हात पाय धारक आहे. शेवटी आपल्याला दिसणारं तेच ज्ञेय वाटतं. हो, आपण दुकानात गेलो आणि एखादा म्हणेल की नाही नाही आमच्या इथं हे आहे इथे, पण ते तुम्हाला दिसत नाही. मग आपण म्हणू दिसत नाही तर मी ते कसं काय नेणार. काही असेल, कुठली वस्तू घ्यायची, कपाट घ्यायचं असेल, काही टेबल घ्यायचं असेल, तर तो म्हणेल हे इतकं सुंदर आहे ना, या कंपनीचं बनवलेलं आहे ना, पण ते पाहिल्याशिवाय आपलं समाधान होत नाही ना. म्हणून मग आता हे शेवटी इतके सगळीकडे हातपाय व्यापून राहिलेले आहेत ते सांगितलं की मग माणसाला ते पडतं की आहे बाबा ते. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवर अध्यारोप करतो किंवा आरोप करतो, जसं मगाशी तुकारामांनी सांगितलं की दोरीवर सर्पाचा आरोप होत असतो, त्यालाच अध्यारोप म्हणतात. आणि ज्या वेळेला समजतं की ती दोरी आहे तेव्हा तो आरोप नष्ट होतो. तसे हे जग, हे आपल्याला जगावर आपण त्याचा आरोप करत असतो आणि जग खरं मानत असतो. पण जेव्हा कळतं की जग हे नाशवंत आहे आणि ती एकमेव आत्मवस्तू किंवा परमात्मा वस्तू चिरंतन आहे असं जेव्हा लक्षात राहतं, तेव्हा आपल्याला आपला जो हा काही भास असतो, आभास असतो, हा सगळा नष्ट होतो. कारण उपाधी रूपानं हात पाय इंद्रिय असा अध्यारोप केला तर पुन्हा लोक म्हणतील म्हणजे त्याला आहेत की सगळे हातपाय. कारण तो पुन्हा सगुण साकार होतो त्यावेळेला त्याला सगळे आहेत ना, अवयव आहेत, सगळं आहे सगळं. पण त्या भगवंतानं जेव्हा सगुण रूप घेतलेलं आहे तेव्हा सुद्धा तो, आता मगाशीच एक कथा छान एका बालकाची वाचली की एका मंदिरातला कृष्ण त्याला खरा वाटतो, इतका खरा वाटतो की तो त्याच्याकडे बघतोय, हसतोय, अमुक तमुक. म्हणजे शेवटी आपल्या कल्पनेवरच आपण ती प्रतिमा निर्माण करत असतो आणि ती सत आहे का, नंतर त्याला खराच तो गोविंदाला, त्याचं मुलाचं नाव गोविंद आहे त्या कृष्णा, तर तो कृष्णाचं मंदिर आहे, त्याच्यातनं तो रात्रीच्या वेळेला या मुलाच्या मागणीसाठी मंदिराच्या बाहेर येतून त्याच्याबरोबर खेळ करतो. म्हणजे तो शेवटी सगुण रूपात आल्याशिवाय त्या मुलाला खरा पटतोय का हो. ती मूर्ती आहे त्याला मान्यच होत नसतं. तसं आपल्याला तो सर्व बाजूनी अशा सगळ्या रूपात आहे म्हटलं की आपल्याला जास्त पटतं. आता वेळ होत आली असेल. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.